नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं स्वागत करतो. टोमॅटो पिकाची क्रेज खूप वाढते आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे वाढली ऑलरेडी. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे पीक अत्यंत सोपं आहे आणि एकदम फटक्यात झटक्यात आपल्या मराठी भाषेमध्ये लखपती करणार. पण तसं नाही. मी तुम्हाला वारंवार सांगतो, टोमॅटो पीक एवढं एवढं अवघड पण नाही आणि एवढं सोपं पण नाही. ते लखपतीही करतं आणि ते रोडपतीही करतं, कारण की टोमॅटो पिकामध्ये बऱ्याचशा आपल्या चुका होतात, त्यामुळे आपल्याला रोडपती व्हावं लागतं. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी जरा निवांत करतो तुमच्यासाठी. आपल्याला चर्चा करायची टोमॅटो पिकाबद्दल, की जुन्या जमान्यात टोमॅटोचं काय होतं, आता कसं आहे, काय चुका झाल्या पाहिजे. आणि बरेचसे सोशल मीडियावाले जे आहेत ते रिअल फॅक्ट कधी समोर येऊ देत नाही, फक्त भापकपणा. आणि कधी-कधी असं होतं टोमॅटो पिकामध्ये, की बुवा भाव आला तर तो लय भारी आणि भाव नाही आला तर अरे त्याचं काही खरं नाही. हे तर तुम्हाला माहीत आहे टोमॅटो पिकाबद्दल. म्हणजे कोणाची नजरिया जे म्हणतो आपण, नजरिया तो खूप अवघड आहे. पण पण जुन्या काळापासून आतापर्यंतच्या काळापर्यंत अजूनही असं झालं नाही की टोमॅटो पिकामध्ये कधी भाव आले नाही किंवा कधी भाव कमी झाले नाही. ही हिस्ट्री आहे टोमॅटोमध्ये, की भाव चढणार बी, भाव डाऊन बी येणार, परत भाव चढणार बी. मग आता आपण करायचं काय? हा महत्त्वाचा विषय, की मग टोमॅटो पिकामध्ये आपल्याला रोडपती व्हायचं की लखपती व्हायचं, की माझ्या पाठीमागं शांत मुद्रा काय मुद्रा म्हणजे जे काहीतरी मराठी शब्द नाही का आपलं, शांत अशा अवस्थेत बसलेले महात्मा गांधीजींच्या विचाराशी सहमत होऊन टोमॅटो पिकाकडं बघायचं. म्हणजे माझं लोकेशनही खूप छान आहे, एकदम शांत. त्यांची जी मूर्ती आहे ही ध्यानापन्न असून त्याच स्थितीमध्ये आपल्याला टोमॅटो पिकाकडे पाहावं लागतं. आता तुम्ही मसाले महात्मा गांधीजींचं आणि याचं काय, तर रिॲलिटी या पिकामध्ये तीच आहे. आपल्याला टोमॅटो पिकामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, आपल्या शेतीमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, तर आपल्याला शांततेचा मार्ग पाळावा लागतो. एकदम जर हाय-फाय जर आपण म्हटलं तर ते जमत नाही. आपल्याला शांततेतच एकदम टोमॅटो पिकाचं. आता ते मी सांगतो तुम्हाला काय चुका होतात आपल्याकडून आणि कोणत्या चुका आपण टाळायला पाहिजे. इव्हन तो आमच्या शेतातही काय चुका होतात. याच्या अगोदर मी तुम्हाला हिस्ट्री सांगतो, की टोमॅटो पिकाला भाव कधी येतो आणि टोमॅटो पिकाला भाव कधी येत नाही. आता हा तुम्ही म्हणसाल, की हे सर काय? आता याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. टोमॅटो पिकाला भाव कधी येतो कधी नाही. सरळ-सरळ याच्यामध्ये 2च गोष्टी असते, मागणी आणि पुरवठ्याचा. मी तुम्हाला नेहमी सांगतो, मागणी आणि पुरवठा. मी जो एक सर्व्हे करतोय तो त्यासाठीच करतोय, की बा सध्याची मागणी किती आणि पुरवठा किती होणार आहे. रोपांची मागणी किती आहे किंवा लागवड किती झाली, लागवड झाल्यानंतर सक्सेस रेट किती असणार आहे. आणि याच्यामध्ये 3 ऋतू आपल्याला मुख्य असतात टोमॅटो पिकामध्ये. आपल्याला माहिती जस्ट पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. आता याच्यामध्ये 2 ऋतूमध्ये आपल्याला जास्त बाजारभाव मिळतो. हिस्ट्रीमध्ये जर पाहिलं, सगळ्यात जर हायेस्ट बाजारभाव मिळाले तर ते उन्हाळ्यामध्ये लावलेल्या आणि पावसाळ्यामध्ये आलेल्या टोमॅटोला. म्हणजे उन्हाळ्यात लावून पावसाळ्यात जो माल विकला जातो त्याला उच्चांकी रेट भेटलेला आहे. एक सर्वसाधारण रेट आपल्याला हिवाळ्याच्या मालामध्ये भेटतो आणि एक उन्हाळ्याच्या मालामध्ये. म्हणजे पावसाळ्यात जो लावतो आपण जूनमध्ये, पाण्यामुळं तो माल खराब होतो आणि त्यालाही उच्चांक. पण उन्हाळ्यात म्हणजे कन्फ्युजन होऊ नका, मार्च एप्रिलची लागवड आहे, फेब्रुवारी मार्च एप्रिलची. म्हणजे हे हिस्ट्रीचा विषय चालला. पुढचा आता आपण पुढे विचार करू. तर याला उच्चांक रेट आतापर्यंत भेटलेला आहे. मला लहानपणापासून आठवतं. 96-97 म्हणजे 2000 काळात मला टोमॅटो आठवतं, तेव्हापासून पुढचे रेट. तर फेब्रुवारी मार्च एप्रिलच्या लागवडीला हायेस्ट रेट. त्याच्यानंतर मेमध्ये जी लागवड होती, मे जूनमध्ये, आणि जो पावसाळ्यामध्ये टोमॅटो होतो त्याला जास्त रेट भेटलेले. पण आता आपण करतो काय? आपण एकच करतो, आपण प्रवाहासोबत चालतो. अपुरं नॉलेज ठेवून आपण टोमॅटो पीक हे प्रवाहासोबत लावतो. म्हणजे ज्यावेळेस कूल उठते मार्केटमध्ये, की यार दमाडा बाजारभाव वाढले, त्यावेळेस आपण रोपं बुकिंग करतो. ही सगळ्यात पहिली चुकी असते. मग करायची कधी बुकिंग? तर आपली एक सायकल कंटिन्यू चालू ठेवायची. पूर्णतः जास्तीत जास्त टोमॅटोवर पूर्ण फोकस नाही करायचा. मी 1000 वेळा सांगतो, 5 एकर असेल 1च एकर लावा, 2 एकर असेल म्हणजे 6 एकर असेल 2च एकर टोमॅटो लावा. म्हणजे एकदम मोठा घास घेऊ नका, प्रवाहासोबत चालू नका. मार्केटमध्ये ज्या टायमाला बाजारभाव पडतील त्या टायमाला रिस्क घ्यायचं शिका. त्यावेळेस तुम्ही बुकिंग करा, त्यावेळेस लागवड करा. ज्यावेळेस हायेस्ट रेट असतात त्यावेळेस तर सर्वच लावणार आहे. पण जो लोएस्ट रेटला लावतो, ज्यावेळेस मार्केटमध्ये अति सप्लाय वाढला, त्या टायमाला आपण थोडा विचार करा, की बाजारभावाची मार्केट बदलतं. हे बघा, भरती ओटीचा विषय, टोमॅटो म्हणजे भरती ओटीचा विषय. भरती येणार, ओटी येणार, ओटीनंतर भरती येणार, अमावस्येनंतर पौर्णिमा, पौर्णिमेनंतर अमावस्या, हा विषयच असणार आहे. तसं टोमॅटोच्या सप्लाय डिमांडमध्ये
ज्यावेळेस मार्केट रेट खाली येतो त्यावेळेस तुम्ही लावा. आता जसं मी फेब्रुवारी जानेवारीच्या एंडिंगला एक व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की सप्लाय डिमांडची चेन कुठेतरी ब्रेक व्हायला लागली, तुम्ही लगेच लागवड करा ज्यांच्याकडून पॉसिबल आहे. त्यांना कुठेतरी 500, 600, 800, 900 रुपयापर्यंत रेट मिळून गेला. आता परत माझ्या हा एक व्हिडिओ केला मी 1-2 दिवसापूर्वी की तुम्ही सर्वे करा, आपण आता जूनचं टार्गेट बघूया काय होईल. तर आता काय झालं, 800, 900, 1000 रुपयापर्यंत काही ठिकाणी कॅरेटचे भाव येऊन टेकले. तर आता भाव वाढलेत आणि मग आता लागवडीकडे आपण वळलो मेंढी वळण्यासारखे. तर असं न करता मार्केटमध्ये सप्लाय डिमांडचा एक गॅप की बघ कुठे, हे बघा सगळ्यांना माहिती आहे टोमॅटो हा 20 ते 25 दिवसाचा पीक आहे. त्याच्यापेक्षा ते जास्त चालत नाही. भले त्याला 6 महिने का लागू द्या ना, पण एक काय म्हणतो आपण पीक पिरियड जो असतो माल विकायचा, सगळ्यात जास्त माल विकायचा हा 25 दिवसाचा असतो, 20 ते 25 दिवसाचा. उन्हाळ्यामध्ये तर खूप कमी असतो, हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये ठीक आहे थोडंसं तो कालावधी वाढतो. तर त्या कालावधीच्या गॅपमध्ये जर आपण टोमॅटो लावत गेलो तर आपल्याला 100% कुठेतरी फुल ना फुलाची पाकळी आपल्याला मिळते. हे टोमॅटोमधून पहिली चूक असते की आपण मेंढी वळण्यासारखं त्या पिकाच्या मागे धावतो. त्याच्या मागे न धावता आपण अभ्यासपूर्ण जर लागवड केली तर 100% टोमॅटो पीक आपल्याला पैसा देऊन जातं. एखाद्या वेळेस पीक चेंज करा, नाहीच मेळ बसायला लागला तर बरेचशी पिकं बाजारामध्ये ते लावायचा प्रयत्न करा. येड्यागत टोमॅटोच्या मागेच नका लावू की फक्त मग मला टोमॅटोच लावायचा. काही डझंट नेसेसरी की टोमॅटोच पाहिजे, मिरची आहे, गोबी आहे, बऱ्याचशा गोष्टी. हे बघा, जर गणित नाही बसायला लागलं तर, गणित जर बसलं तर अतिउत्तम. आता होतं काय, मी टोमॅटो लावतो उदाहरणार्थ, लावलं, सगळ्या गोष्टी झाल्या, सामदाम दंडभेद झालं, झाड चिपकलं. आता येऊ म्हणतो, आता आमचे यावर्षीची काही मेजर चुकी बघा, क्रॉप कव्हर केला, प्रचंड खर्च त्याच्यामध्ये आला. खर्चाला आम्ही भेट नाही करत. आता टोमॅटोमध्ये आम्ही जुने झालो, आम्हाला त्याचं हे येऊन गेलं. खर्च आला तरी त्याच्यातून पैसे काढण्याची ऐपत झाली. पण त्या टायमाला एक चुकी अशी झाली की ते क्रॉप कव्हरच्यावर नवीन प्रयोगाच्या नादात आम्हाला ते काय म्हणतो आपण ड्रेंचिंग करायची राहून गेली. तर फ्युजेरियम लागला. फ्युजेरियम एवढा लागला की ते क्रॉप कव्हर टायमाच्या अगोदर काढून टाकावं लागलं. आणि कुठेतरी झाडं स्टँड बाय मोडला जायची वेळ आली, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण ICUमध्ये जायची वेळ आली. तर कसे बसे त्यांना उठून आता ICUच्या बाहेर आणलं, ते बांधायला काढले. पण मग काय होतं, जे आपलं नियोजन असतं, नियोजन वेळेच्या वेळेवरच झालं पाहिजे. मी 1000 वेळा सांगतो, मग ते कितीही एक्सपर्ट असू द्या, भले आमचे वडील म्हातारं म्हणायची सवय लागली बाबांना कधी कधी, तर 45 वर्ष का होऊ द्या ना, पण 45 वर्ष जरी मागे सुटले आणि एक जरी कार्यक्रम हुकला, आता एक ड्रिंचिंगचा त्यांना करा म्हटलं तर कार्यक्रम वेळ्याभवी नाही झाला. बायोलॉजिकल किट सोडा म्हणलं तर वेळ्याभवी नाही झालं. या 2 गोष्टी नाही झाल्या. मॅन्युअल ड्रिंचिंग नाही झालं. शेवटी फटका बसला. 45 वर्षाचा एक्सपिरियन्स तिथे कामी नाही आला. म्हणजे कितीही तुमच्याकडं गाढा जरी अनुभव असला टोमॅटो शेतीमध्ये, तो इथे कामाला येत नाही. इथे कामाला येतो त्यावेळेची क्रिया त्याच टायमाला झालेली पाहिजे. फवारणी घ्यायची तर फवारणी झालीच पाहिजे. आणि वडिलांची ही सवय असते, पण यावेळेस काय माहीत त्यांच्याही क्रॉप कव्हरच्या नादात ड्रिंचिंग राहून गेली आणि त्यांनी ती मान्य केली चूक, अक्षरशः मान्य केली. आणि पण नशीब की ते लवकर लक्षात आलं, क्रॉप कव्हर काढून फेकला आणि मॅन्युअली त्याला ड्रिंचिंग केली. तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही की आमिष टमाट्यामध्ये मोठे आणि आमिष टोमॅटोमध्ये किंग, असं नाही. आपल्याला टायमिंग मॅनेजमेंट महत्त्वाचं असतो. लक्षात आली चूक, ती दुरुस्त करा. आता तुम्ही लावल्यानंतर खर्चाला भीता, तर टोमॅटो पीक असं आहे, जेवढं तुम्ही त्याला खायला द्याल तेवढं ते उत्पादन तुम्हाला जास्त देईल. बाजारभावामध्ये जर कधी कधी बाजारभाव पडले तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट वाचू शकते, नंबर ऑफ क्रेट. आणि बाजारभाव जर वाढले तर आपल्याला काहीच वाचवायची गरज नाही. मग 1000 जरी कॅरेट निघलं आणि 500चा भाव आला तर गुणीला 5 लाख रुपये प्रति क्षेत्रातून भेटून जातात. पण जर नाही तसं झालं तर मग ते गणित कुठेतरी बिघडतं. मग त्यामुळे सुरुवातीला आपलं काय असतं, किडी, रोग, टायमिंग, लागवडीचा खतं, व्यवस्थापन, सर्व काही हे प्रॉपर टाईम टू टाईमच झालं पाहिजे. आता मी घरचं उदाहरण दिलं तुम्हाला, दूरचं नाही दिलं. घरचं माझं एवढा जुना एक्सपिरियन्स असताना कसा फटका बसला टोमॅटो शेतीमध्ये, आणि तो भरून काढला. ॲक्च्युली खरोखर भरून काढला. पण कसं असतं, जिथं 3000 कॅरेट निघायचे तिथं 1.5 नाही 2000 कॅरेट निघू शकतात. ते तेवढ्या एकच झपक्यामुळं हे मी तुम्हाला लिहून देतो त्याच्यामध्ये. असं नाही की आता मी म्हणून 4000 कॅरेट काढू शकतो, नाही. चुकी झाली, चुकीला माफी नसते, कुठंच नाही. निसर्गामध्ये चुकीला माफी नाही. त्यामुळं वेळ पाळणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. वेळेवर सर्व कार्य ठरवणं. टोमॅटोचे कोणतंही काम निष्काळजीपणे जर मागे राहिलं, आपल्याला ते पोत्यात घालायला मागे पुढे पाहत नाही. आता पुढचा विषय असतो बाजारभाव. आणि बाजारामध्ये टोमॅटो विकतानाच इतरांपेक्षा 2 पैसे कसे कमवायचे एक्स्ट्रा. इतरांपेक्षा 2 पैसे कधी आपल्याला एक्स्ट्रा कमवायचे असते, आपली इमानदारी आणि आपली गुणवत्ता राखण्याचं कौशल्य. तर बाजारामध्ये आपल्याला गुणवत्ता राखायची असते. गुणवत्ता सांगायचं कारण तुम्हाला, जेव्हा आपण सॉर्टिंग आणि ग्रेडिंग करतो, म्हणजे टोमॅटो निवडतो सरळ सरळ,
त्यावेळेस काही जण मधात खराब टोमॅटो घालतात, त्याची ग्रेडिंग बरोबर करत नाही, त्याला साईज वाईज बरोबर करत नाही, त्यामुळे मग गद्यासोबत घोडा विकला जातो. तर तसं नाही करायचं. जर बाजारात तुम्हाला नाव कमवायचं असेल तर तुमच्या मालाची प्रतवारी करायला शिका. टोमॅटोची जर प्रतवारी केली तर 50 पहिल्या दिवशी नाही तुम्हाला भाव मिळणार, पण दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तुमचा माल पाहून तुम्हाला 2 पैसे शिल्लकच मिळतील. हे बाजाराचा विषय आणि बाजाराचा नियम आहे. 2 पैसे आपल्याला शिल्लकच मिळणार जर आपण गुणवत्ता दिली. एक विचार करा, तुम्ही बाजारातून टोमॅटो स्वतः खरेदी करायला गेले, आपल्या शेतात टोमॅटो नसताना, तर आपण काय करतो, चांगल्या क्वालिटीचा टोमॅटो घेतो, खराब टोमॅटो आपण बाजूला टाकतो. मग आपण का टोमॅटो हलका द्यायचा समोरच्याला? आपण आपली गुणवत्ता बाजारात आपला ब्रँड झाला पाहिजे टोमॅटो. जसं तर आमचं वडिलांच्या नावावर टोमॅटो विकतो आणि छाती ठोकून समोरचं व्यापारी शेतातून किंवा बाजारातूनही माल उचलतो. ते कशामुळं? एक गुणवत्ता, एक क्वालिटी मेंटेन ठेवल्या जाते ते पिकामध्ये. कितीही काही जरी झालं तर आपली गुणवत्ता आपण ढासळायची नाही. भलेही शेवटी आपल्याला माहिती आहे, सरकार काही आपलं काही उक्त घेऊन नाही ठेवलं. सरकारनं आपल्या पाण्यातच घालायचं. मागे आहे सरकार, डिझेल महाग झालं, पेट्रोल महाग झालं, भेटेना, सगळ्या गोष्टी विषय झाल्या. पण तो विषय बाजूला राहायचा. आपण आपलं सोलो बनायचं, टोमॅटोमध्ये आपण आपला किंग बनायचं. दुसऱ्याच्या भरोश्यावर टोमॅटोमध्ये राहून फायदा नाही. ह्या जर गोष्टी आपण टोमॅटोमध्ये केल्या शेतकरी मित्रांनो, तर नक्की आपण टोमॅटोमध्ये यश मिळू शकतो. आम्हालाही जे बरेचसे श्रम लागतात, बरीचशी मेहनत असते, चिडचिड होते, कधी-कधी फवारणी हुकली तर कधी करायची ही भीती असते. बाजारभावाचं कधी-कधी बॅलन्स होत नाही, मागे पुढं होऊ शकतं. पण ह्या सगळ्या गोष्टी जाऊन जो आपल्याकडे इतिहास असतो, त्या इतिहासाला साक्षी धरून आपल्याला प्रेझेंट, वर्तमान काळ आणि भविष्य जगायचं असतं. ही टोमॅटो शेती आपल्याला शिकवून देते. आणि शांतता, संयम, स्वतःचा नियम, त्या शेतामध्ये जर आपण नियम पाळला नाही स्वतःचा, की ह्या गोष्टी ह्या झाल्याच नाही, ह्या गोष्टी त्या टायमाला झाल्याच नाही, तर मग मात्र टोमॅटो शेती काय, कोणती शेती करून फायद्याचं नाही. म्हणजे दुसऱ्याच्या भरोश्यावर राहून आपण शेती करू शकतो. दुसऱ्याच्या म्हणजे इनडायरेक्टली जर म्हटलं, सरकारच्या भरोश्यावर कधी काय कोणता फिक्स रेट भेटणार आहे का टोमॅटोला, भाजीपाल्याला? नाही भेटणार. आपण स्वयंभू बनायचं. दुसऱ्याचं तर तस्तूचं वाटणे बाईचं काम. आज खरंच मन मोकळेपणानं मला बोलायचं होतं टोमॅटोबद्दल. अजूनही बराचसा विषय, हा काही छोटासाच विषय तुम्हाला सांगितला मी. अजून लांब बोलता येईल, पण व्हिडिओ खूप लांब होतो. मग व्हिडिओ लांब झाला की तुम्ही पाहत नाही. पण तो QR कोड जो दिला आहे मी तुम्हाला, जो दाखवला होता, तो भरा. ते गरजेचं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे टोमॅटोमध्ये. जर आपल्याला खरंच काही जर चांगलं करायचं असेल, डेटा काही कुठे विकला जाणार नाही किंवा काही होणार नाही. नक्की तो डेटा सिक्युअर राहील, आपल्याच फायद्याचा असणार आहे. तर थोडंसं मला आज मोकळेपणानं बोललो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करा. अजून बऱ्याचशा गोष्टी, बराचसा आपल्याला इतिहास घडवायचा राहिला टोमॅटोमध्ये. आणि असं ते मोठमोठाले कार्यक्रम किंवा हे घेऊन आपल्याला अजून हे नाही आहे. बघू, योग आला तर आपण एकत्र भेटू शकतो. टाईम आहे अजून त्या गोष्टीला. पण काहीतरी मला बाहेरून काय करता येईल ते बघतो. आउटसोर्सिंगमधून काही मिळालं तर. इतर कंपन्यांचा फायदा घेऊन जर तुम्हाला मला काही देता आलं तरी काही हरकत नाही. माझा तो प्रयत्न असणार आहे. फक्त मला पोचायचं आहे तुमच्यापर्यंत, भलं तुमचं करायचं आहे आणि तुमच्यासोबत माझंही भलंही होणार आहे. माझंही नाव होतं आहे. आज टोमॅटोमध्ये माझं चॅनल चालतं आहे, हे तुमच्यामुळं चालतं आहे. याच्यामध्ये सरळ गोष्ट आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तर मी इथेच थांबतो. व्हिडिओ आवडल्यास परत एकदा लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करा मंडळी. धन्यवाद. राम राम.